कळलं का तुला? सुग्रण किती चिकाटीने जिद्दीने आपलं कर्तव्य म्हणत असते ते. हो ना, आणि तिला तर कष्ट देखील वाटत नाही. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव किती महत्वाचा आहे ना? हो ना, पण विचार कर, जर हे अवयव एकमेकांशी भांडले तर काय होईल बरं? अगं, आपल्या सर्व शरीराची कार्यच बिघडून जाईल. तसंच या सृष्टीतील प्रत्येक घटकानं आपलं काम दुसऱ्यावर टाकून दिलं, स्वतःच श्रेष्ठत्व गाजवलं तर हे सृष्टीचक्र बिघडून जाईल ना? हो, तर असं प्रत्येक माणसानं आपल्या कर्तव्यात पार पाडावं असं मोलाचा संदेश या सृष्टीतल्या गोष्टीबरोबर आपल्याला मिळतो. चल ना, जीवोजीवस्य जीवनम या आपल्या नाटकातून आपल्याला काय संदेश मिळतो ते बघूया. अंगणामध्ये परस्परं चर्चा भवति. भो भो शृण्वन्तु शरीरस्य अवयवेषु अहमेव श्रेष्ठम्. यतः जनाः मुखेन वदन्ति, खादन्ति, पिबन्ति च. न तथा वयमेव श्रेष्ठाः. यतः दन्तैः विना सम्यक् खादन्तुं न शक्यते, स्पर्शरूपेण भाषितुमपि न शक्यते. तदा असत्यं जिह्वा विना जनाः भाषितुं न शक्नुवन्ति, रुचिमपि न जानन्ति. अतः अहमेव श्रेष्ठम्. भो 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 शृण्वन्तु हस्तेन खलु जनाः आहारमुखे स्थापयति, हस्तेन विना तदेव न शक्यम्. अतः अहमेव श्रेष्ठः. किमर्थं भोः कोलाहलः चिन्तयन्तु. मुखम् अस्ति चेदपि, दन्ताः सन्ति चेदपि, हस्तः अस्ति चेदपि, उदरं नास्ति चेत् भोजनं कुत्र स्थापयितुं शक्यम्. उदरेण विना जीवनमेव शक्यम्. अथ निश्चयेन अहमेव श्रेष्ठम्. नैव नैव जनाः नेत्राभ्यां न पश्यन्ति, तर्हि विषमपि आहारं कृत्वा खादन्ति. तदा काय गतिः भवेत्? नेत्राभ्यां विना सुन्दरस्य दृश्यस्य दर्शनमपि न शक्यते. अतः अहमेव श्रेष्ठः, अहमेव श्रेष्ठः, अहमेव श्रेष्ठः. सर्वथा अयोग्यम् अहं श्रेष्ठस्मि. यतोहि पादाभ्यां चलित्वा एव जनाः सर्वाणि कर्माणि साधयन्ति. तदेव आत्मा प्रविशन्ति, सर्वान् वदति. भोः वृथा कर्म न कर्त, शरीरे सर्वस्य अपि अन्यस्य विनापि स्थैर्यं न शोभते. ततः सर्वापि अपि अवश्यकानि एव. अरे, बघा या शरीराचे अवयव कसे भांडतात. प्रत्येकाने आपलेच काम श्रेष्ठ असे म्हटले तर? मी श्रेष्ठ, माझीच आहे का असे बोलणारीच तुम्ही आजूबाजूला दिसते. हे टाळण्यासाठी प्रत्येक अवयव स्वस्थ असणे गरजेचे आहे. त्याचे कार्य व्यवस्थित चालणे पण आवश्यक आहे. हो ना, सगळीकडे असेच शोधू लागले तर सगळं बिघडून जाईल. हे अवयव सुद्धा असे म्हणत असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहील का? अच्छा, मला सर्दी झाली आहे. मला माहित आहे, परवा ओरडून तू ओरडत होते. आई गं, किती अस्वस्थ झाली होती तू. एक जरी अवयव असहकाराने उतरला तर लागलीच आपली वाट. घरात तर अशांती होते जर समजूतदारपणे नाही राहिलं तर.
सृष्टीचे रक्षण, मानवाचे रक्षण. हो ना, पण आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. बोलायचीच कधी, बोलायचं घरात. हो ना, हा माणूस प्राणी आपल्याच जातीचा म्हणावा लागेल. ते कसं काय? अरे बाळांनो, आपण या धरती मातेचे लेकरं आहोत. म्हणजे भाऊ भाऊ झालो ना. हा, समजलं. आम्ही सारे संस्कृतीचे वेगवेगळे होतात. देवाणघेवाण राहतो. त्यामुळे संस्कृतीचा जरा सुरेख चालू आहे. का हो, सोन्यादादा आता? थंडीच्या दिवसात पाऊस कसा? कधी दुष्काळ तर कधी पाऊस. आणि तुम्ही म्हणता सृष्टीचक्र सुरळीत चालू आहे. विचार करा, मानव नावाच्या प्राण्याने आपल्या घरात अतिक्रमण, प्रदूषण, धोरण करून हे चक्रच बिघडवले. म्हणूनच नैसर्गिक आपत्तींना या मानवाला उत्तर द्यावे लागते. काही त्रास होते कोणास ठाऊक. अरे, मला तुम्ही का दूर करतात? घाबरू नका बाळांनो, मी पण तुमची मैत्रीणच आहे. ते कसं काय? तू एवढा छोटा कीटक, तू आमच्या काय कामाची? अरे, मगाशी पण खूप कामाची आहे. एवढं का आवडते ना? तुम्हाला माहित आहे का? जर मी नसले तर काय होईल? मी जर नष्ट झाले तर 4 वर्षांनी मनुष्य, प्राणीही नष्ट होतील. तसेच मी जेव्हा इकडे तिकडे मन गोळा करत फिरते तेव्हा परागीभवन होते. खरंच? हे तर आम्हाला माहीतच नव्हते. हे तर तू खूप मोठे काम करते. मोठी लहान कीर्ती महान. जीव जीवचे जीवन या उक्तीप्रमाणे एक जीव दुसऱ्याच्या उभेने जगत असतो. वृक्षावर चढणारी वेळ आपल्या आश्रयाला आलेल्यास कसलीही हानी न करता दुसऱ्यांचे अवलंबित जीवन लाभदायक करते. अनेक सजीव या सृष्टीत आढळतात. मनुष्य जीवनात एखादी व्यक्ती असमर्थतेमुळे भागीत झाल्यास तिला सांभाळले जाते. कावळ्याच्या हृदयात अंडी होणारी कोकिळ कावळीकडून दूध घेते. जीव ही जीविका जीवन है. धन्यवाद. ए पियुषा, तुम्ही